पावसाळ्यामध्ये जर तुम्ही स्पॉट शोधत असाल ना तर लोणावळा, खंडाळा हे सगळे रोजचे स्पॉट झाले. रंधा वॉटरफॉल इथूनच आहे का? इकडे घेतली जाते एंट्री फी. राम कंदमूळ, तर याची माहिती आपल्याला दादाच देतील. सुप्रभात मित्रांनो, मी आहे मनीष बाण. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे रॉक्स टुरिझम. तर मित्रांनो, आपला जो पहिला एपिसोड होता अंबरनाथ ते पूर्ण भंडारदरावाला, तर तो आपण मधल्याच रस्त्यामध्ये संपवलेला. म्हणजे आता जस्ट भंडारदरा इथून जवळपास 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरावर. त्यामुळे हा आहे आपला कंटिन्युएशन ऑफ फर्स्ट एपिसोड. आणि या एपिसोडमध्ये आपण भंडारदराला प्रॉपर जाणार आहे आणि तिकडून एक भंडारदराचा हिल स्टेशन आणि खरंच खूप सुंदर स्पॉट आहे, तर तो आपण व्हिजिट करूया. मी पण पहिल्यांदाच व्हिजिट करणार आहे, पण एकदम अशी जे बोलतात ना जोश असा आला आहे ना, कारण हे रस्ते एवढे सुंदर आहेत आणि या रस्त्यांमुळे आपली राईड एकदम मस्त चालली आहे आणि खरंच खूप मजा येते. आणि इकडचा आजूबाजूचा तुम्ही निसर्ग बघू शकता यार, असा मस्त हिरवागार निसर्ग झाला आहे आणि त्यात ही अशी बाईक राईड. आणि इकडचे टर्न्स जे आहेत ना मित्रांनो, ते खरंच खूप शार्प आहेत, एकदम शार्प. असे डायरेक्ट टर्न येतात आणि त्यामुळे आपल्याला अर्जन्सी ब्रेकिंग पण करावी लागते. त्यामुळे मध्येच तुम्ही असा स्पीड वाढवायला जाऊ नका, एका कॉन्स्टंट स्पीडवरच राहा, ज्यामुळे तुम्हाला स्पीड कमी जास्त करता येईल. जबरदस्त रस्ते आहेत यार इकडचे, जबरदस्त. हा बघा, हा एक टर्न झाला, लगेच हा असा दुसरा कर्व आला, खतरनाक मॅन. मगाशी तर असा 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 चालू होता, हे बघा आत्ता पण तसेच चालू झाले पुन्हा. जाम जबरदस्त रस्ते आहेत यार इकडचे. तर मित्रांनो, पावसाळ्यामध्ये जर तुम्ही स्पॉट शोधत असाल ना तर लोणावळा, खंडाळा हे सगळे रोजचे स्पॉट झाले, हे तुम्हाला सगळंच सांगतील. पर भंडारदरा हा नक्की व्हिजिट करा. तसा भंडारदरा पण आता कॉमन झाला आहे, पण इकडची जी ब्युटी आहे ना ते खरंच शोधून दुसरीकडे कुठे सापडणार नाही आहे. त्यामुळेच तुम्ही या इकडे, आवर्जून या. फॅमिली कार करून या, नाही तर बाईक राईड करा मित्रांसोबत, पण नक्की या. आपण आलेलो आहे मित्रांनो रंधा फॉल जवळ. असं कसं अभी मजा आएगा ना भिडो. रंधा वॉटरफॉल इथूनच आहे का? एक छोटासा झोल झालाय माझ्याकडून. मला जायचं होतं भंडारदरा हिल स्टेशनवरती, पण या राईडच्या नादामध्ये ना अशी मजा घेत आलो ना, डायरेक्ट मला इकडे दिसायला लागलं रंधा हॉटेल, रंधा वॉटरफॉल. म्हणून मग आता मी त्या दादांना विचारलं, तर ते बोलले इकडून रंधा फॉलचा रस्ता आहे. म्हणजे आपण अहमदनगरमध्ये प्रवेश करू रंधाजवळ आलो, पण मला पण नव्हतं वाटलं एवढं लवकर येईल. आणि भंडारदराला आपण केव्हाच मागे सोडले. तर चला आता आपण जरा आपला स्पॉट चेंज करून टाकूयात. ह्या एपिसोडमध्ये आपण सरळ जाऊयात रंधा वॉटरफॉलला. ठीक आहे, हे बघा इकडे घेतात छोटीशी आपली, किती इकडे घेतली जाते एंट्री फी. रंधा वॉटरफॉलची 10 रुपये. कारचे किती घेतात मित्र? कारचे किती घेतात? कारचे 50. तर मित्रांनो, आलेलो आहे रंधा वॉटरफॉल जवळ आणि या वॉटरफॉल जवळ पार्किंगची व्यवस्था बघा अशा पद्धतीने आहे. इथे 4 व्हीलरसाठी 50 रुपये आणि 2 व्हीलरचे 10 रुपये घेतले जातात. इथे तुम्ही 2 व्हीलर आणि 4 व्हीलर दोन्हीसुद्धा त्या साईडला पार्क करू शकता. आपल्या रॉकीला पण आपण इकडेच पार्क केले. तर चला आता व्हिजिट करूया रंधा वॉटरफॉलला. आजूबाजूला बघा खाण्यासाठी छोटे मोठे स्टॉल्स आहेत. शेंगदाणे, चणे, मका सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला भेटतील. इकडे बघा वॉटरफॉलचा व्ह्यू दिसतोय. बघा इथून आपल्याला आहे रंधा वॉटरफॉलचा व्ह्यू पॉईंट. हा खास लोकांसाठी बनवला आहे की लोक वॉटरफॉलमध्ये जाऊ नये, तर तिकडून एक चांगला पिक्चर, फोटो, क्लिप्स वगैरे तुम्ही घेऊ शकाल, यासाठी हा पॉईंट बनवला आहे. हे बघा रंधा वॉटरफॉलला आल्यावर इकडे सुद्धा वॉटरफॉलच्या समोरच बरीच सारी दुकान आहेत.
आणि त्यानंतर हे समोर जे दिसतंय ते एका देवीचं मंदिर आहे. कुठली देवी आहे हे आत जाऊनच आपल्याला कळेल. हे बघा मित्रांनो, घोरपडा देवी माता मंदिर. काय सुंदर देवीचं मंदिर आहे. रामकंदमूळ. तर याची माहिती आपल्याला हे दादाच देतील. तर दादा, म्हणजे काय असतं, म्हणजे या फळाचं महत्त्व काय आहे? कण म्हणजे रामाने जेव्हा वनवासात होतो ना 14 वर्ष, तेव्हा हे कंदमुळ खायचं. अच्छा. हो, चांगलं असतं, पौष्टिक फळ आहे. आणि उष्णता गरमाटी लगेच साफ राहतो. पौष्टिक म्हणजे जमिनीमध्ये असतं ना तो, मग त्याला खत वित नाही मारत कोणी, त्याला निसर्ग फळ आहे. एकदम भेसळ वगैरे करण्याचा प्रश्नच येत नाही. नाही, येत नाही काही. एकदम पौष्टिक, एकदम नॅचरल आहे. नॅचरल फळ एकदम. तर चला, 10ला 1 आहे, 50ला किती? 6. 50ला 6 पीस आहे. तर आता मी पण एक 10ला 1 घेऊन ट्राय करतो आणि तुम्हाला टेस्ट सांगतो कशी आहे. तर मित्रांनो, खोबऱ्यासारखं आहे, आंबट गोड याची चव आहे. पण खरंच खूप चांगलं आहे आणि पौष्टिक आहे. बॉडीला थंड ठेवण्यासाठी पण याचा यूज होतो. तर तुम्ही पण रंधा वॉटरफॉल या साईडला याल तर हे रामकंदमूळ नक्की ट्राय करा. आणि हा बघा मित्रांनो, रंधा वॉटरफॉलचा सुंदर असा व्ह्यू. पाण्याचे फवारे बघा काय सुंदर उडत आहेत. हा बघा मित्रांनो, हा आहे माझ्या मागे रंधा वॉटरफॉल. आणि हा जो रंधा वॉटरफॉल आहे हा पुढे जाऊन प्रवरा नदीला मिळतो. तर इथे तुम्ही मागे बघू शकता, ही पूर्ण आहे पुढे प्रवरा नदी. खरंच खूप भव्य आणि खूप मोठं आहे. उभं राहून पण खरंच खूप वाटतं. इथे तुम्ही बोटिंग वगैरे सुद्धा करू शकता. आई घोरपडा देवी बोटिंग चालू आहे. बोटिंग पर्यटन करून मिळेल. वाल्या, कोळी, वाल्मिकी ऋषी 2 तास बोटिंग मिळेल. दर्शन 100 रुपये. आणि हा खाली मोबाईल नंबर दिला आहे. तर यांना तुम्ही कॉल करून फॅमिलीसाठी एखादी बोट वगैरे बुक करून 6 सीटर बोट आहे. हा बघा मित्रांनो, हा आहे बोटिंग पॉईंट. आणि इकडूनच बोट घेऊन तुम्हाला पूर्ण प्रवरा नदीतून तिथून पुढून या साईडला असं फिरवलं. मित्रांनो, रंधा वॉटरफॉलच्या थोडंसं पुढे आल्यानंतर इथे तुम्हाला केंड बघायला भेटेल. तर इकडे बस फोटोशूट पॉईंट्स बनवले छोटे मोठे. तर इकडे येऊन तुम्ही तुमचा टिफिन वगैरे पण खाऊ शकता. फक्त इतरत्र कचरा करू नका. नदीत कागद वगैरे काहीच फेकू नका प्लास्टिकची. कारण खरंच खूप सुंदर नदी आहे आणि इकडचं वातावरण म्हणजे मनमोहक आहे. मित्रांनो, मला आजचा एपिसोड आपला रंधा वॉटरफॉलचा कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, जबरदस्त राईट.